दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगनी रांगत गुलगुला बोलत असुर रुळत चरणतळी नामा मने हाती लोनियाचा उंडा गवळणी त्या तोंडा भुललिया रंगनी रांगत गुलगुला बोलत असुर रुळत चरणतळी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठाला विठाला पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याच्या चरणी जाना साष्टांग नमन करीत असो वाद्यभूषित पावन तो प्रत्येक श्यामरेंद्रा समान तयाची चरणी जान साष्टांग नमन करीत असो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जी कीर्तनी वहिवा शीत लोका तयाची चरणी नमन गा मज दिसत सो परम विख्यात जुजान ब्रह्मयाचा सुत नारद जान नाम तितिक्ष तयाची चरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाडी कावतरला जयाची पुळे तया छत्रपतीची चरण कमळे अष्टांग नमन करीत सो विठाला विठाला
चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी मिया नदी दिव्य गोदात पिता विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगनी रांगत गुलगुला बोलता सुर रुळत चरणतळी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय संत शिरोमणी नामदेवराय यांचा कालापर प्रसंगातील निवडलेला अभंग विठाला विठाला प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या संत शिरोमणी नामदेवरायांचा आहे. या अभंगाद्वारे दुःख निवृत्तीचं साधन प्रतिपादित करतात. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. दुःख जर घालवायचं असेल तर पाहता श्रीमुख गोविंदाचे त्या ब्रह्मांडाच्या मालकाचं त्या विटेवरच्या मालकाचं तो जगदानंद कंदपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा त्याचं मुख पाहिलं की दुःख जात आहे. कसा रंगनी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणतळी. लहानसा आहे, कोमल आहे, रांगाय लागलेला आहे. त्याच्याकडे बघितल्याच्या नंतर मात्र दुःख निवडतंय. तो दिसायला जरी लहान असेल पण मोठमोठी राक्षस त्याच्या पायाखाली झुरळून गेली. नामा मने हाती लोणियाचा उंडा. नामदेवराय सांगतात त्याच्या हातात लोण्याचा उंडा आहे. गवळणी त्या तोंडा बोललिया. कोमलतेचं प्रतीक लोणी आहे. अत्यंत मऊतेचं प्रतीक लोणी आहे. असा मऊ लोण्याचा गोळा जगाच्या मालकाने हातात घेतला. त्याच्याकडे बघितल्याच्या नंतर वेदाच्या श्रुती सुद्धा मोहून जातात, गोपी सुद्धा मोहून जातात. एवढा गोपीचा अधिकारी इतका मोठा सांगितला, इतका मोठा, त्या सुद्धा त्याच्या रूपाला बघितल्याच्या नंतर मोहतात. त्या अर्थी त्याचं रूप किती अधिकारी असेल. विठाला तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेनं चालत असलेला हा मल्हारगडावरील उत्सव कुलदैवत माळसाकांत भगवान खंडेराया यांचा उत्सव अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानदान अन्नदान श्रीमद भागवत कथा प्रवचन व्याख्यान रामायण आदी करून या सर्व अनुषंगाने ज्ञानोबराय तुकोबरायच्या धर्मपताकेनुसार धर्मदंडानुसार नामस्मरणाची साधना अनुक्त अशा स्थित अंतकरणाने चालत असलेला हा गोड सुंदरसा सोहळा. आणि गेल्या वर्षी सुद्धा याही वर्षी प्रसादाची सेवा काल्याची सेवा माझ्यासारख्या व्यक्तीकडे आली. एरवी मी सेवा कधी चुकून म्हणत असतो पण सेवा नसती, आजची खरीच सेवा आहे. विठाला विठाला या परिसराचं आराध्य दैवत, या पंचक्रोशीतलं दैवत. या परिसरात जेवढी गावं येतात या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं काही कार्यरत कमी अधिक जास्त सेवा करत असतील ते त्यांचं नशीब मोठं. ज्याला जास्त सेवा करायचा योग येत असेल तो नशीबवान व्यक्ती असावा. पण कोणाला ऐकायची सेवा घडी असेल, कोणाला दिंडीची घडी असेल, कोणाला काही सतरंजा टाकायची घडी असेल, कोणाला वाढायची घडी असेल, कोणाला पंक्तीची घडी असेल, त्या नाना प्रकारच्या सेवा. कोणी वर्गणी जमा करत असेल, कोणाला कीर्तनाची सेवा घडी असेल, भजनाची साधनेची घडी असेल, त्या सर्व सेवेकऱ्यांना धन्यवाद. माझ्या मल्हारी माळसाकांताच्या चरणी प्रार्थना, खंडेरायाच्या चरणी कुलदेवतेच्या चरणी प्रार्थना. हे जगन्नायका भगवान शंकराचे अवतार असणाऱ्या माळसाकांता या सर्व भक्तावर या पंचक्रोशीवर गोड अशा प्रकारची तुमची कृपा असावी. वारी हो वारी माझ्या
वारी पंढरपूरची सांगितली, वारी आळंदीची सांगितली, वारी देहूची सांगितली, वारी पैठणची सांगितली. देवा पुढे या वाऱ्या येतात. पण वारकरी संप्रदायात शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी गोडस असं तोंड भरून कौतुक माझ्या खंडेरायाचं सुद्धा केलं. आत्मनिवेदन भरित रोदगा, आत्मनिवेदन भरित रोदगा, महाराज सुद्धा या देवतेविषयी गोडस बोलतात. त्या अर्थी वारकरी संप्रदायातला देव आहे. एरवी देवाचा भूत आलाय. पण ज्या संप्रदायातल्या संतांनी अनुयायांनी ज्या देवांचा स्वीकार केला ते आपण स्वीकारायचे असते. वारकरी संप्रदायातल्या माणसांनी ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज या अष्टादश संतांनी ज्या देवतेचा स्वीकार केला आपण त्यांचा करायचा. वारकरी संप्रदायातल्या लोकांनी यांनी ज्यांचा स्वीकार नाही केला त्या देवांना जर ज्यांनी बोकांडीवर घेतलं तर ते पांचिठेत आपल्यात विठाला. शंकराचं अधिष्ठान अंश असणारे माझे भगवान खंडेराया यांचा हा मल्हारगडावरील उत्सव आहे. बसा देवा, बसा जागच्या जागेवर बसा. बसा रावसाहेब, बसा बसा. घेतो मी नंतर की लक्ष द्या मला. विठाला जाताना पणासाला दाडगट आहे. विठाला माझ्या माणसा कांताचा हा उत्सव आहे. त्यानिमित्त चालत असलेला सर्व हा सोहळा, आजचं प्रसादाचं कीर्तन, पंचक्रोशीतील बरीच मंडळी आहेत, सर्व आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण नामनिष्ठ गोड असा ज्यांचा स्वर आहे, उत्कृष्ट अशी कीर्तनाची वाणीवर अशी वक्तव्याची सुंदरशी गोड स्थिती अशी आदरणीय या परिसरातलं वयोवृद्ध तपवृद्ध रुक्माजी महाराज देवगावकर ते सुद्धा आहेत. त्यांना सुद्धा प्रणाम. पांचाळ महाराज असतील, आमचे रमेश महाराज असतील, बरीच मंडळी, सर्व क्षेत्रातून आलेली पंचक्रोशीतले ज्येष्ठ बालवृद्ध सर्वांना प्रणाम करत आहे. रावसाहेब असतील, पवन असतील, प्रकाशराव असतील, लखनस लक्ष्मणजी असतील, आदी करून सर्वची मंडळी आहे. आदी करून सर्वच बरेच गावची मंडळी, बरीच दुरून दुरून आलेली, सर्वांची नावं घेतली अशी गरीब धरा. दुःखाची निवृत्ती, सुखाची सुख. दुःख नाही असा माणूसच नाही. दुःखावर औषध नाही असं दुःखही नाही. पण काही कारणास्तव प्रारब्धाच्या योगानुसार जर प्रारब्ध अनुकूल नसेल तर त्याला ते औषध सापडत नाही. एखाद्या वेळेस फार मोठा भयावह आजार असावा, 1-2 वर्षाचा हॉस्पिटलमध्ये पडलेला असावा, डॉक्टरने सांगावा याला घेऊन जावं. घरातल्या लोकांनी विचार केला, कोट्यावधी रुपये खर्च केलाय, पण आपल्या हाताला यश आलं नाही, अपयश हाताला येतंय. आता घरी नेऊन त्याच्या शेवटची वाट बघणं, पाहुण्या राहुण्यांना बोलवणं, याला पेटवणं. डॉक्टर घरी घेऊन जा म्हणतात, त्याअर्थी
डॉक्टरनेही हात सोडलेले असतात. त्याचंही निदानाचा आत्मस्थितीतलं भाव त्याच्या प्रगट करतो आणि तो सांगतो बाबा आता हा जाणार आहे, आता तुम्ही घर जवळ करा, विनाकारण पैशाचा चोरडा करू नका, घरी यावं. घरी आल्याच्या नंतर पाहुण्या राहुण्यांना निरोप लागावं. लोकांना वाटलं गेल्यावर तर पेटवायला येणारच आहेत, पण आता आहे तोपर्यंत दोन दोन शब्द बोलायला सर्व पाहुणे येतात. एका पाहुणे गाडी घेऊन आले आणि गाडी ज्यांची किरायाने केली त्या गाडीवरचा ड्रायव्हरही बघायला आला. चला म्हणजे एवढी मोठी बघायला आली तर आपणही ते बघू. पाहिलं त्या ड्रायव्हरने, काय येत होतं देव जाणे त्याला. त्यानं त्या माणसाकडे बघितल्याच्या नंतर 2-2.5 वर्ष दवाखान्यात पडलेला माणूस त्या ड्रायव्हरनं पाहिल्याच्या नंतर सांगितलंय 4 दिवसात नीट होतंय. ज्यानं किरायानं गाडी करून आणली होती ते म्हणले डोकं खराब झाले, तू आम्हाला जाताना हिशोबाने घेऊन जाय, नाही तर याच्यासारखं आम्हाला करशील. त्या ड्रायव्हरनं सांगितलं मी ड्रायव्हर आहे ते खरं आहे, पण माझं डोकं खराब नाही ते बी खरं आहे, मला या रोगाचं निदान माहिती आहे. डॉक्टरने आतापर्यंत जो इलाज केलाय ते याचं निदान लागलं नाही आणि तो आजार वैद्यानं सापडला नाही, याच्याकरता हा दुरुस्त होत नाही. पण याला एकदम सामान्य आजार आहे, साधा आजार आहे, साधा. तुम्ही थांबा 10-15 मिनिटं. गावाच्या बाजूला 1-2 अशा चक्रा मारल्या त्यानं. त्याला कुठेतरी झाडावर असं कुपाटीवर वेल सापडला. त्या वेलाची 4-2 पानं चुरगाळली आणि त्या म्हाताऱ्याला त्याला त्यानं ते चाटण ती बुट्टी देऊन टाकली. म्हाताऱ्याचे हात उचलून गेले. 1-2 तासात हातच उचलू लागले. वाचलं ते म्हाताऱ्या. एक जणांना विचारलं का 2.5 वर्ष हॉस्पिटलमध्ये होतं, डॉक्टरला एवढ्या मोठे दवाखाने बदलले तरी त्याला गुण नाही. डॉक्टर काय पागल नव्हते, हुशार होते, पण हा नीट व्हावा याचा प्रारब्धच गोड नव्हतं. एवढ्या कालापर्यंत याचा भोग त्या स्थितीत आहे, हा त्याला भोगाच लागत होता, पण याचं प्रारब्ध अनुकूल झालं. भोग संपला. एक सामान्य गाडी चालवणाऱ्या चालकांना औषधी दिली, साधी बिना पैशाची. त्याचा तो भोग संपला, तो दुरुस्त झाला. दुःख नाही असा माणूस नाही, दुःखावर औषध नाही असं दुःख नाही, पण ते प्रारब्धानुसार प्राप्त होत असतं. देवाकडे जाण्यासाठी सुद्धा नशीबच लागतंय, प्रारब्धच लागतंय. त्याच्याकडे काहीतरी पुण्य पाहिजे तरच जगाचा मालक बघायला भेटतो. आयुष्य गेलं काही काहीचं, पण अजून पंढरपूर पाहायला भेटलं नाही. संपत्ती आज पेटून दिली तर 4-4 वर्ष जळणार नाही, इतक्या संपत्ती आहेत काही काहीकडे. कुळात जन्माला, हिंदूच्या कुळात जन्माला आले. मी कितीतरी पाहिले महाराष्ट्रात असे पापी. पंढरपूर पाहिलं, योगच नाही आला. त्याचं घर पाहिल्याच्या नंतर फेटा पडेल असं घर 2-4 मजली असते, पण त्याचं पाप उदयाला येत असतंय. जुना मुद्दा आहे. ताप आलेल्या माणसाला शिरा सुद्धा कडू लागतोय.
ताप आलेल्या माणसाला शिरा सुद्धा कडू लागतोय. आपल्याकडे टायफॉइड म्हणायचे, ज्वर. आती ज्याला ताप येते का त्याला टायफॉइड म्हणते. त्याला फोडणी दिली की तरी कसमस होते. तिकड फोडणीचा आवाज आला ना रावसाहेब तरी कसमस होते. म्हणजे ताप आलेल्या माणसाला देव खाऊ देत नाही. ज्याच्याकडे पाप आहे त्याला देवाकडे जाता येत नाही. देव पाहण्यासाठी सुद्धा ताकद लागते. देव पाहण्यासाठी प्रारब्ध गोड लागेल. देव पाहण्यासाठी आपल्याकडं पुण्य असलं पाहिजे. नामाची साधना असली पाहिजे. दातृत्वाची साधना असली पाहिजे. नाही नामस्मरण घडत चांगलं वागण्याची साधना पाहिजे. विठाला प्रत्येक आजाराला औषध आहे, पण ते औषध एखाद्या वेळेस दुर्मिळ असेल. पण सुलभ सोपं सर्वात महत्वाचं औषध कोणालाच काही लागत नाही असं औषध आहे जगाच्या मालकाचं मुख. ते मुख बघितल्याच्या नंतर दुःख जाते. काही गोष्टी प्रसन्न असतात. प्रसन्न आंब्याला सुंदरसे आंबे आले. 10-15 पक्षी त्या आंब्याच्या झाडावर आहेत आणि पक्षी ते आंबे असे टोकरू लागले. पाडाला लागलेला आंबा टोकरला की थोडासा त्याचा देठ लवचिक होत असतो. तो आंबा खाली पडत असतो. खाली पडलेला पाड बघितला टोकरलेला असा लालसर गव्हाळ रंगाचा असा मोहक त्याचं रूप असतं. मोहक. पण आंबा खाल्ल्याच्या नंतर तो माणूस मरणार आहे तरी पण त्याला आंबा बरा वाटते. कारण त्याच्या रूपातच ताकद आहे. त्याच्या रूपात ताकद आहे. रूपात ताकद. एखाद्या झाडाची दाट सावली असावा. दाट दाट दाट. ती सावली बघितल्याच्या नंतर चोर सुद्धा म्हणते काय सावली आहे. काही काही मध्ये प्रसन्नताच असते. प्रसन्नता. तशी माझ्या जगाच्या मालकाच्या मुखात एवढी प्रसन्नता, एवढी प्रसन्नता, एवढी प्रसन्नता. जगातला ज्ञानाचे सागर असणारे ज्ञानोबर आहे. ती प्रसन्नता पाहिल्याच्या नंतर डोळ्याला सुख झाले. पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. ज्ञानोबा म्हणतात. ज्ञानियांचे राजे आहेत ते. एवढा मोठा ज्ञानाचा साठा जिथं सागर सुद्धा हात टेकील एवढी मोठी विशालता व्यापकता ज्यांच्या ज्ञानात आहे. ते ज्ञानोबाला सुद्धा ते रूप बघितल्याच्या नंतर सुख वाटते. तर तिथं रूपाची माहिती किती असेल कल्पना करा. डोळ्याची भूक नवजे माझ्या. एका ठिकाणी सांगितलं काही जरी बघितलं तरी पण त्या डोळ्याची भूक थांबत नाही. त्या डोळ्याला आनंद प्राप्त होत नाही. तेच 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 पाहता श्रीमुख. ज्या रूपात ताकते पाहता श्रीमुख गोविंदाचे. फार मोठी शक्ती. त्याच्या प्रत्येक गोष्टीत ताकद आहे. एक निर्वाळा ऐकिला चांगल्या व्यक्तीचा काय महती असेल माझ्या त्या मालकात त्या गोविंदात. माझे बाबा तुम्ही चातुर्माशी महाराज म्हणून एक नाव ऐकलं असेल. चातुर्माशी महाराज फार अधिकारी व्यक्ती होती. वैकुंठवासी नामनिष्ठ मुक्त कैवल्य चातुर्माशी महाराजांचं कुत्र सुद्धा एकादशी धरीत होतं.
दैठणकराचं घोडण, चातुर्माशी महाराजांचं कुत्र. कल्पना करा किती अधिकारी लोक असतील. आता कदा एकाने विचारलं महाराज ते बघायला भेटलं नाही. कीर्तनात ऐकलंच ना. होय. रामकृष्ण हरी त्याचं भजन माहिती ना. होय. विठ्ठल विठ्ठल त्याचं भजन माहिती ना. हो. मग हे तू श्रद्धेनं कर ना, तरी तुझं ते दुःख निवारण करत आहे. धर्मभाक्षर तुटी बाबांचा एक निर्वाळा ऐकला मी. चातुर्माशी महाराज फार थकले आणि थकल्याच्या नंतर निर्वाणाची वेळ आली, जायची वेळ आहे. आता थकून गेले. वृत्ती नाममय झाली होती, पूर्ण शरीर नाममय, रोमारोमातून जगाच्या मालकाचं स्मरण होतं. जाता जाता जीभ टाळूला चिटकली, ओठ कोरडे पडले, पाणी पिण्याची अपेक्षा होती. काय ताकद आहे त्याच्या भजनात, त्याच्या रूपात किती ताकद असेल कल्पना करा. अंथरुणावर पडल्या पडल्या अंतःकरण त्याचं स्मरण करत होतं. अंतःकरण हे जगन्निवासा जगदानंद कंद जगतपते पांडुरंग परेशा गोविंदा नारायणा. आता तुला बघू शकत नाही रे, तर तुझं स्मरण चालू आहे. देवा तृष्णा लागली रे, तहान लागली. संध्याकाळी शेजारती झाल्याच्या नंतर देवाच्या बाजूला एक मोठा तांब्या भरून ठेवतात, त्याच्यावर फुलपात्र ठेवतात. आजही पद्धत आहे. बघत जा पंढरपूरला जाऊन. बाकीचे नाही गेले तरी चालते, जे ज्याच्या नावानं जगतील ते तरी गेले पाहिजे. तो मोठा तांब्या आणि त्याच्यावर फुलपात्र ठेवतात देवाच्या बाजूला. त्या चातुर्माशी महाराजांना तृष्णा लागली, तहान लागली. देवा पाणी प्यायचं रे. बाजूला कोणी नव्हतं. तांबभर पाणी पिलं, तांब्याभर पाणी पिलं, एक दोन फुलपात्र पाणी पिलं. आणि मग थोड्या वेळानं उजळलं. सकाळी 3-3:30 वाजता मंदिराची दारं उघडली. पुजाऱ्यानं पाहिलं, देवापाशी तांब्या भरून ठेवला होता, तांब्या अर्धा झालाय आणि बाजूला पाणी कसं सांडलंय. दृष्टांत संपला. ज्या व्यक्तीनं घरी बसल्या बसल्या नितांत त्याचं भजन करावा, त्या जगाच्या मालकाने जवळ कोणी नसताना विटेवरच्या मालकाने रात्री चातुर्माशी महाराजांना पाणी पाजावा. काय ख्याती असेल त्या मालकाला. त्याचं भजन केल्याच्या नंतर इतकं वागतं तर नित्य त्याचं रूप पाहण्यात किती ताकद असेल. विठाला फार मोठा गोड त्याच्या रूपात. व्यापारी युगात काही अशी गोडशी प्रसंग घडली. रूप किती अधिकारी, किती नाविन्यपूर्ण रूप आहे, किती शक्ती आहे त्या रूपामध्ये, ख्याती किती मोठी आहे त्या रूपाची. एकेकाळी एका बाईला देवर्षी नारदाने 6व्या क्रमांकाच्या संन्याशाने नमूद केलं, बाई तू फार श्रीमंत आहेस, मोठी आहेस, अधिकारी आहेस, पण तुला एक दुःख आहे ग. काय दुःख आहे? तो काही दिवसाला तुला खाली जायचंय. तिला सांगितलं महाराज सोन्याचं नगर आहे, नुसत्या माझ्या मालकाला बसायला सिंहासन सोन्याचं असं डोक्यातलं काढून टाका महाराज. अख्खं गाव सोन्याचं आहे. या परिसरामध्ये चिंतामणीच्या सडका आहेत, कल्पतरूचे उद्यान आहेत, कामधेनूचे खिल्लार आहे, ऐरावत नावाचा हत्ती आहे, उच्चश्रवा नावाचा घोडा आहे. मला बसायला होता तो नाही, उच्चश्रवा. चिंतामणीच्या सडका काय कमी आहे महाराजांनी, हे सोडून खाली कशाला जाऊ दगडामध्ये. त्या संन्याशानं सांगितलं बाई तुला खाली जायची इच्छा नाही, पण इथं राहायचं तुझं पुण्य नाही, नाही राहता आहे तिथं.
तिने सांगितलं, महाराज मी काय ग्रामपंचायतच्या सदस्याची बायको आहे का सोसायटीच्या मेंबरची बायको आहे का सरपंचाची बायको आहे का जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्याची बायको आहे का आमदार खासदार खालच्या ढवळ्या कपडेवाल्या मंत्र्यांची बायको आहे? मी 33 कोटी देवाच्या राजाची बायको आहे आणि कोणाची टप्पर आहे मला खाली आणण्यासाठी? तर ते संन्याशी म्हणजे बायको भेटत नव्हतं म्हणून संन्याशी राहिलं होतं असं नव्हतं. ते संन्याशी होता, अनुरागी आहे, नामधारक आहे, नित्य भगवंताचं भजन करणारा संन्याशी. त्या संन्याशान मठ बांधला नाही, त्यानं पैसे गोळा केले नाही, काही नाही. ज्या प्रत्येक गावात गेलं की मुक्काम झाला की भजन करायचं, स्नान करायची, कर्तन भिक्षा मागायची, खायचं, पुढं सरकायचं, बहिता पाणी फिरता साधू, असा संन्याशी होता तो. त्या संन्याशाचं नाव देवर्षी नारद. बाई माझ्यावर विश्वास आहे? होय महाराज, तुम्हाला राक्षस सुद्धा प्रणाम करतात. जिथे राक्षस नमस्कार करतात त्या अर्थी तो संन्यासी किती अधिकारी असेल कल्पना करा. माणसाची तत्वनिष्ठता अंतकरणात गोड असली, आपलं भक्तीचं ताकद मोठी असली की त्याला राक्षस सुद्धा चांगलं म्हणतात. मी एक निर्वाळा ऐकला, वैकुंठवासी मारोतराव महाराज दस्तापूरकर रात्रभर कीर्तन असायची. काही गावाला रात्रभर कीर्तनाची परंपरा आहे गंगाखेड भागामध्ये. ते रात्री बेरात्री 2-2:30 वाजता एखाद्या वेळेस चालले तर रस्त्यात चोर गाडी अडवायची. तोंडाला काहीतरी काळं लावलेलं किंवा काळं बांधलेलं उघडेलं बहुत ते चोरते. हात केलं की गाडी उभं करायची. काही चोरं बोलायचे नाही, महाराजांचं दर्शन घ्यायचे आणि चोरं निघून जायचे. पण चोराला सुद्धा चांगल्या माणसाची आवड असली बरं का. चोराला सुद्धा वाटतं चांगल्या साधूचं दर्शन व्हावं. बाजाऱ्या साधूचं दर्शन चोट्याला सुद्धा घ्यावं वाटत नाही. विठाला विठाला चांगल्या लोकांचं दर्शन घ्यावं असं वाटतंय. साधू असावा, अधिकारी असावा, वारकरी संप्रदायाची आचारसंहिता पाळणारा असावा, त्याचं दर्शन घ्यावं वाटतं. देवर्षी नारद तसा साधू. नारदाला राक्षस सुद्धा मानायचे. एका ठिकाणी पुरावा आहे, यमधर्म वाट पाहे तुकार साधू जर भेटला तर यम सुद्धा म्हणतो, मने धन्य वेळ भेटतीये. महाराज ज्या साधूला दिवशी यमाला साधू भेटला ती वेळ यम लिहून ठेवते. पण तो साधू, असा साधू देवर्षी. नारदानं सांगितलं, बाई मी खोटं बोलणार नाही. तुला एखादी गोष्ट खोटं सांगून मला तुझ्याकडनं संपत्ती लुटायची नाही. आणि मी भजनाच्या ताकदीवर इतका मोठा झालो, जगाच्या मालकाला जर विचारलं आणि त्याला जर म्हणलं हे अमरपुरीचं राज्य मला दे, तर तुला आणि तुझ्या मालकाला हाकलून देईल आणि अमरपुरीचा राजा विटेवरचा मालक मला करील, जगाचा मालक मला करील. पण मी या लालचीत पडत नाही बाई. तुला खरं सांगतोय, तुला 2-4 दिवसाला कापूशाच्या खाली जायचंय. काय बाई श्रीमंत कल्पना करा, जिच्या मालकाला 5-50 हजार पगार आहेत, तिच्या पायात 2-4 नमुन्याच्या चपला, स्वयंपाक करताना घालायची चप्पल वेगळी, बाहेर फिरायला जायची चप्पल वेगळी, बाथरूम पसली वेगळी, जेवताना घालतात का नाही काय माहित म्हणा, अशा चपला वेगळ्या, कोणी आल्यावर त्याला हाणायची चप्पल वेगळी, इतक्या चपला. तर ती बाई किती श्रीमंत असेल, किती कोमलता. कुठं एखाद्या गावात गेल्यावर हातपाय धुण्याच्या निमित्तानं ते बाथरूम पाहण्यात येते. महाराज धुवा हातपाय. आता आपण काय तूर कापून आलेलो नसतो, काय नसतो, पण औपचारिकता असती, पाहुण्याला हातपाय धुवायला पाणी देत असतात. पण ते कधी त्यांच्या बाथरूम मध्ये गेले अशा 5-50 बाटल्या दिसतात. असं वाटतंय घरात बाटल्या आजारी माणसाला असतात, पण याच्यात इतक्या कशा असतात. वाचायला जास्त अभ्यास नसल्यामुळे ते इंग्लिश नाव वाचता येत नव्हते.
एक मास्तर सोबत नेलं, त्याला मी हातपाय धुवालाच मधात नेलं. म्हणलं कशा कशाच्या येतात? ते म्हणलं आंघोळीच्या आधी तोंडाला लावायची एक, तोंडावरून पाणी घ्यायच्या आधी तोंडाला लावायची वेगळीच, आंघोळ झाल्यावर तोंडाला लावायची वेगळी, पुन्हा पुसून काढायची, दुपारा वेगळी, उन्हात जाताना वेगळी, शिराळात वेगळी, अशा या सगळ्या तोंडाला लावायच्या बाटल्या. काय कोमल, कशा करता रे? हे कोमल शरीर होतं. दृष्टांत संपला. आपण जरा जरा पैसे असल्यावर शरीर चांगलं व्हावा, कोमल व्हावा, इतक्या साधना तिच्याकडे कल्पतरूचे उद्यान महाराज, ती कशाला खरबड होईल? चिंतामणीच्या सडकावर चालल्यावर तिच्या पायाला कशाला भेगा पडतील? कामधेनूचे खिल्लार, कामधेनूचं दही दूध खाल्ल्याच्या नंतर कशाला तिचं अंग खराब होईल? एवढ्या एवढ्या सुखसुविधेत राहणाऱ्या बाईला कापूशाचा जावं वाटतंय. काल परवा जिच्या पायाच्या भेगाईनं धोंगडपणानं कापसाच्या नख्या खाली पडावा, तिच्या घरी जराशे पैसे होती. म्हणती बाई मी काय रान पाहिलंच नाही. दगड खातीस का मग? ह्याच रानातल्या गव्हानं तू आता मोठी आहेस ना, रान कसं नाही पाहिलं? आता तुला पाहायला योग्य येईन हे सांग. बाई मला जावाच वाटत नाही. कशा नख्याच तोटतात हाताला. बरं साड्या कशाच्या वापरी ती? हे थोडंसं आपल्याकडं थोडंसं काही जरासं की आलं की असं माणसाला दुःख वाटतं. बघा ना, ज्याच्या बापाने पैसे कमीले त्याला पोरं झाल्यावर ते साखरेच्या पोत्यातली मुंगळे असते. आयुष्य गेलं त्याच्या बापाचं कष्ट करता करता, त्यानं 4-2 पैसे कमावा, त्याच्या पोटी जन्माला आलेली अवलाद. ते म्हणते आपल्याला रान आहे पण कोणीकडे पत्ताच नाही. मुख्यमंत्र्याचा चुलता आहेस का तू? बाप मेल्यावर दुसऱ्याची तर शेण काढावं लागेल. पाप्या विठाला विठाला फार असल्याच्या नंतर काम करा वाटत नाही महाराज. ती अमरपुरीच्या राजाची बायको आहे. काय श्रीमंती असेल तिला या वाटतं का खाली काम करायला? तुला खाली काम करायला जायचं असं म्हटल्याबरोबर तिचे डोळे झुटून आले. मग विचारलं महाराज काम काय काय करावं लागेल? बाई दारिद्र्याचे 18 प्रकार सांगितले आपण ऐकलं. 18 विश्व दारिद्र्य श्रीमद भागवतामध्ये मुनिश्री सुदामदेवाच्या बाबतीत उल्लेख ऐकला. 18 विश्व दारिद्र्य. देवर्षी नारदानं सांगितलं माय 18 विश्व दारिद्र्य पाहिलं, पण तुला जे दारिद्र्य याची संख्याच सांगता येत नाही. तू इतकी भिकारी होणार आहे. ठीक आहे महाराज असू द्या, मी किती बी गरीब, पण काम काय करावं लागेल? तुला एखाद्याची भांडी घासावं लागतील. पण भांडे घासायला तुला शक्यतो कोणी ठेवणार नाही का? तुझ्या हात इतकी कोमल आहेत की तू जोरात भांडे घासायची नाहीस आणि त्याचे भांडे निघणार नाहीत, त्याच्यामुळे तुला ठेवणार नाही. बाई एक तर गरीब होणार, मला भांडे घासायला कोणी ठेवणार नाही. नाही माय तुला कापूस वेचायला लावणार नाही, तुला तूर कापायला लावणार नाही, तुला कामाला लावणार नाही. त्यावरती तू उपाशी मरशील ग. तुला भीक मागावं लागेल. महाराज 33 कोटी देवाच्या राजाची बायको ध्यानात ठेवा तुम्ही. सगळं माहिती आहे माय मला. मी जाणू शकतो तू इंद्राची पत्नी आहेस, मला माहित आहे. तर तुला भीक मागावं लागेल. मला माहित आहे बाई, तुझ्या मालकानं वरुणाला सांगितलं वरून पाऊस पाडतो, त्यानं पाऊस पाड्यातच केळी येतात, गहू येते, ज्वारी येते, कापूस येते, तूर येते, मका येते, आदी करून सर्व पिकं तुझ्या मालकानं वरुणाला आदेश दिल्यावरच येते. म्हणजे पिकं सुद्धा उत्पन्न स्थितीतलं साधन तुझेच मालक आहेत. पण तुझी परिस्थिती तशी आहे, तुला खाली जावं लागतंय. का जावं लागेल महाराज? इथं पुण्य संपल्यावर राहता येत नाही.
पुण्यक्षय आजोगती पुण्य जोपर्यंत तोपर्यंत थांबता येते. ज्ञानोबारायचा पुरावा आहे रुक्माजी बाबा. येऊ लागत ती माघारे, तिथलं पुण्य संपलं रे, संपलं की त्याला खाली यावं लागतं. खाली बाई संपलं माय तुझं पुण्य, तुला जावं लागतंय. बाईनं महाराजांना विचारलं, महाराज काही हरकत नाही, खाली जाण्यासाठी तयार आहे, पण ही परिस्थिती येऊ नये याच्याकरता उपाय सांगा. तुम्ही भजन केलंय, तुम्ही परमार्थिक क्षेत्रातले टोकाचे डॉक्टर आहात, सांगा मला काहीतरी उपाय सांगा. सांगा. नाना प्रकारचे उपाय सांगणारे संप्रदायातले माणसं आहेत. ते उपाय इतके भाराभरा असतील, एखाद्या वेळेस कवडीचा फायदा होणार नाही त्या उपायानं. पण आजचा उपाय अभंगातला घोर पाहता श्रीमुख गोविंदाचे. देवर्षी नारदांनी त्या बाईला सांगितलं, बाई नुसतं सुखच नाही तर सुखाच्या पलीकडचं जर सुख तुला पाहिजे असेल तर त्या मालकाचं मुख तुला बघावं लागेल. कुठे? सध्या गोकुळात आहे. बाईनं सांगितलं, महाराज महिन्या 2 महिन्याच्या नंतर मला जर खाली भीक मागायलाच जावं लागत असेल तर त्याच्या अगोदर मी आताच रजा घेते आणि खाली जाते. काय करावं? उपाय सांगितला. बघा भागवतातला गोडसा पुरावा. आणि नारदाचा उपाय ऐकून बाई खाली आली. ती वरील स्त्री होते, खाली स्त्रीच्याच रूपात आली. पण एका निष्ठावंत घरी गायीची सेवा घडते असं एक सुंदरसं गोकुळात घर होतं. त्या घरचा करता धरता व्यक्ती होता अनया नावाचा गवळी. आणि गायीची उपासना, गायीची सेवा करणारा गोड अंतकरणाचा. हल्ली गायी कीर्तनात जास्त सांगितल्या जातात. जो जो गाय कीर्तनात सांगतो त्याचा कष्ट धरून विचारायचं, तू हे इथं किती गायी येतात. धोतर पिवळं होईन त्याचं, जे विठ्ठल पण म्हणायचं नाही, ती यायलाच नाही, आटकून घ्या. बोलणं प्रत्येकाला सोपं असतंय, वागायला पाहिजे. वागाय गायीची सेवा. काही काही तर इतकी चित्र, इतकी चित्र युळ भरून वाट्यावर थांबतील. संध्याकाळी त्या बैलाला वैरण टाकायचे नाही. हे पापी पंढरपूरला गेल्यावर 5 रुपयाची गवताची पेंडी गाईच्या तोंडात देतील. कुंटलानं पापे रे तू, कुंटलानं पापे. आखी राखीलची कॅन अंगावर घेतलीस आणि बुटक वाण्यानं कसा वास जाईन तू तिथं. तिथं 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 करते. तिथं काही काही बघा ना, काही इथं जर काही असेल तर ते करायची नाही. एखाद्या गोशाळेला आपली फरची लागावा, आपलं नाव लागावा, येणाऱ्या लोकांनी आपली देणगी पहा म्हणून त्या फरचीवर नाव कोरण्यासाठी एखाद्या लाखाची पावती. इथला चोराकडीनं दुसऱ्या राज्यातल्या गायी जगील, असे काही काही येतं. बरं, आपल्याकडेही परिसरात बऱ्याच गोशाळा आहेत ना, त्या गोशाळेवाल्याला कोणी मदत करायची नाही. जिकडं चिखलाव पाऊस पडतो तिकडंच विठाला लोक होते, गायीची सेवा करणारे. सगळंच होत होतं त्यांचं, त्यांच्या उदरनिर्वाह भागायचा. अशा एका श्रीमंत गवळ्याच्या घरी, सधन गवळ्याच्या घरी शेतात काम करणाऱ्या, गायीची साधना सेवा करणाऱ्या अनया नावाच्या गवळ्याची धर्मपत्नी म्हणून देवेंद्राची पत्नी. मी वरचा देवेंद्र सांगायलो, गैरसमज करून घेऊ नका. विठाला विठाला त्या देवेंद्राची धर्मपत्नी गोकुळात आली. रुक्माजी बाबा संन्याशानं सांगितलं होतं त्याच्या रूपात ताकद आहे. ती एक अंतकरणात भाव घेऊन आलती, एक काम घेऊन आलती. आपल्याला जर सुखाच्या पलीकडचं सुख पाहिजे असेल तर आपण त्याचं मुखच बघावं. निमित्त निमित्त निमित्त. अहो, एखाद्या माणसाला जर त्याचा धास लागला ना तर ते करून टाकते. नुकतंच लग्न झालं त्या एका पोरीचं, नेमकंच लग्न झालं, पण ती त्या अशा वारकरी घरातली होती
तिचे वडील शेवटच्या टप्प्यात तिला कधी कधी वारीला घेऊन जाईल, वारीला घेऊन जाईल, वारीला घेऊन जाईल. एके दिवशी ती बाबाला म्हणली, बाबा कधी नेताल? तिच्या बाबांनी सांगितलं, तुझं लग्न व्हायच्या अगोदर एकदा तरी नेईल. असं एकदा तरी नेईल म्हणले तिचे बाबा. पण योग असा आला, पाहुणे आले चांगले, पोरग बरोबर होतं, घरही चांगलं होतं, झाली सोय रे. पण तिचं लग्न झाल्यावर वारीचा काल आला. तिच्या दारातून वारी जात असताना तिनं सांगितलं होतं, बाई माझे बाबा म्हणले होते लग्नाच्या अगोदर तुला एकदा वारी नेईल. काय भाव तिच्या अंतकरणात, काय भाव. झाडेला पुंजाना उकंड्यावर टाकायला गेली, पुंजाण्याचं टोपलं तसंच उकंड्यावर ती विसरली. सखूबाई भाव असतो, भाव प्रेम असतं. काय पुढचं निभिला असेल ते तुम्ही पहा. जगाचा मालक याच्यासाठी समर्थ आहे. तसाही अंतकरणात भाव होता, आपण त्याला बघण्यासाठी आलो. गाईचं दही दूध खायचं असेल तर तिथं कामधेनूच्या गायी होत्या, कामधेनू गायी होत्या, तिथं काय कमी होतं. आणि कामधेनू गायीची धार काढायचं काम नसतं बरं. पण हेन दुग्धम प्राप्त्यरस्तु हो. रुक्माजी बाबा लगेच दुधाच्या गुंड्या भरलेल्या. दधियाम प्राप्तरस्तु हो, लगेच दही. घृतेषु प्राप्तरस्तु हो, लगेच. एत नवनीतम प्राप्तरस्तु हो. आसारम ताकम मशीम पिपासून. ताक मशीला असायचं का म्हणले ताक आपल्याला. मागितलं किती देते तिला कामधेनू म्हणायचं. कामधेनू काढायची तिला चारायला पण न्यायचं काम नाही, तिचं नावच कामधेनू. मग अशा गाईचं दही दूध असताना इथं काय गोकुळात ते खाण्यासाठी थोडीच आले मी. श्रीमंतीच्या बाबतीत डागडागिने घालायचे असतील तर तिच्या दारातल्या पायऱ्या सुद्धा सोन्याच्या होत्या. तिने किती सोनं घालावं याचा काही मिळच नव्हता ना. म्हणजे तिला श्रीमंतीची काही आस्था नव्हती, तिला खाण्यापिण्याची काही आस्था नव्हती, तिला भोगाची कुठलीच अवस्था नाही. तिला फक्त त्या मालकाला बघायचंय. आता त्याला बघत असताना एका प्रापंचिक कुटुंबात ती पडलेली आहे. सासूरवाशीने नेमकं करावं काय? मला असं वाटतं त्या काळात बऱ्याच बायकाला पाणी सुद्धा भरावं लागायचं. बायकांनी पाणी भरणं उचित आहे असं काही वाईट आहे असं काही विषय नाही, भरायच्या त्या काळातल्या बायका. मग पाण्याच्या निमित्तानं ती यमुनेला जायची. पण कधी कधी काय होतं माहितीये का, तिच्या घरापासून यमुनेकडे जायला सरळ रस्ता होता, पण ती त्या रस्त्याने न जाता ती वेगळ्या रस्त्यानं जायची. कारण दुसऱ्या रस्त्याने गेल्याच्या नंतर त्या रस्त्याने नंदाचा वाडा होता आणि त्या वाड्यामध्ये जगाचं वैभव भगवान बिंद त्या वाड्यात अवतीर्ण होते, तिकडे जायचे. सासूनं बऱ्याच वेळेस विचारलं असेल किंवा सासूनं न विचारता शेजारीने विस्तू टाकला असेल, तुमची सून या रस्त्यानं नदीला न जातात त्या रस्त्याने का जाते, हिचकिला असेल ना बऱ्याच बायकांनी. आता ती इंद्राची बायको, तिच्याकडे काही कारण कमी असतील का? आपल्या इतक्या कारण सांगतात त्या ती कमी कारण सांगत असतील का? फार कारण, फार. किती हुशार, किती हुशार. आमच्या घराच्या बाजूला ट्युशन असते. त्या ट्युशनला जाणाऱ्या श्रीमंताच्या पोरी किती हुशार आहेत. माझ्या भाषेत सांगू का, मी स्त्रीची कधीच विटंबना करणार नाही. कारण विटेवरच्या मालकानं एका बाईच्या आबरूच्या संरक्षणाकरता स्वतः त्याने कपड्याचं रूपांतर घेतलं. कौरवे 45 भे माझी आणली, वस्त्रहरणे वस्त्र कैसी झाली माऊली. जगाचा मालक द्रौपदीच्या आबरू करता वस्त्र होतंय, मग मी नाही एखाद्या स्त्रीची विटंबना करणार. पण त्या ट्युशनला जाणाऱ्या काही 4-2% मुलींची नुसती वागणूक मी गच्चून पाहिली. चिळसवाणी चिळसवाणी. अरे अरे, किती श्रीमंतांच्या मुली आहेत, किती यांच्या आईवडिलांनी यांना मोठं होण्यासाठी केलंय, पण किती मायबापाच्या नाकाला तोंडाला काळं फासायला लागल्यात. इतका हलकटपणा. मग ह्या जर इतक्या हलकटन चालू असतील तर तिच्या 33 कोटी देवाच्या राजाची पत्नी, तिला काही कारण सांगता येत नसतील काय? पण तिला कारणही चांगल्या माणसाचं सांगायचे, चांगल्या करता, वाईटा करता नाही, वाईटा करता नाही. कीर्तनात माझ्यासारख्यानं तरी काही विषय बोलू नये. त्यांच्यासोबत एक सर आहेत, अण्णा, आम्ही 2 जण वरील होतो, वयस्कर आहेत, ते रिटायर आहेत. त्यांना म्हणलं, अण्णा काहीच नाही, कानात गुंड्या नाहीत, काय नाही, ते कोणाला बोलत असेल. मी शाळा कमी शिकल्यामुळे मला तो अभ्यास कमी होता. पण ते गुरुजी होते, त्यांनी सांगितलं कानात गुंड्या नाहीत, हातात मोबाईल नाही, पण जे रुमाल बांधलाय का त्याच्या आतून कानाला बांधलेला आहे.
रावसाहेब आतून आतून बांधलेला मोबाईल किती हलकटपणा असेल सांगा. हो द्या थोडंसं विषयांतर पण सांगतोय. ज्याला संपत्ती कमवायची असेल त्यानं आधी लेकरायला सुसंस्कृत करा. मोठाडपणानं आपले लेकर जरी शाळेत असतील ना बाप त्यालाच म्हणता येईल. तो त्या लेकराकडे जो कुणागोविंदानं व्यवस्थित तिथं पाहतो त्याची दिनचर्या तपासतो त्याला बाप म्हणायचं. आणि नुसते पैसे करून शाळेत पाठवतो त्याला रावण म्हणायचं. विठाला विठाला बऱ्याच लोकांनी तक्रार केली तुमच्या सुनबाई या रस्त्यानं जाता इकडून का जातात. कारण सांगितलं आता बाई अमक्या अमक्या प्रतीचं कारण आहे मी तिकडून नाही जाऊ शकत. कारण ती इंद्राची पत्नी असल्यामुळं दिसायला सुंदर होती. आता बाई त्या परिसरामध्ये तरुण मुलं काही रस्त्याने बसलेली असतात त्याच्याकरता मला त्या रस्त्याने जावं वाटत नाही. कधी कधी पाणी आणताना डोक्यावरचा पदर पडतो. आता बाई ते बरं वाटत नाही. काम सगळं चुकीचं होतं. सगळं चुकीचं होतं. तिचा हा बहाणा होता तिला जगाच्या मालकाला बघायचं होतं. मुद्दा आला का लक्षात तुमच्या. कालच्या पांच्या टायला संध्याकाळचा ठिकाणा नाही. त्याचं रूप त्याची जीनची पॅन्ट त्याचं कटचं शर्ट त्याचं ते तोंडाला लावलेलं ते सगळं साधन त्यानं मारलेला स्प्रे हे सगळं बघितल्याच्या नंतर तिला असं वाटते मला पती असा घरी गेल्या त्याचीच माय तू राहत्याच्या बाथरूम मध्ये आंघोळ करती तर हिची काय फजिती होईल. तर हिला त्याला बोलण्यासाठी बहाणा कोणी आपल्याला बघू नये म्हणून त्या कपड्याच्या आतून एक मोबाईलाची चिप कानाला लावती. तर जगाच्या मालकाला बघण्यासाठी ती किती बेचैन झाली असेल कल्पना करा. काय बहाणा असेल त्या माऊलीचा. आता बाई मी जाणार नाही त्या रस्त्याने. वा ठीक आहे काही हरकत नाही. शेजारणीला सांगितलं जाऊ द्या दुसऱ्या रस्त्यानं पण पाणी तर भरीत ना. अजून काही रांजून रिकामा झाला नाही. भरपूर पाणी भरते थकत नाही काय नाही. पाणी भरल्यावर मला म्हणत नाही स्वयंपाक करा. नाही तर कधी कधी हल्ली काय होतं दिवसभर शेतात काम केलं की सून म्हणते आत्या मी थकले स्वयंपाक तुम्ही करा. असं ती काही म्हणत नाही करते ना काम मग तुम्ही काही सांगू नका. ती जायची त्या पाण्याच्या निमित्तानं जगाच्या मालकाच्या दारातून. आता रांजून भरल्याच्या नंतर बंद करावं ना पण ती तसं करत नव्हती. कधी कधी रांजून भरलेलाही अर्धा रिकामा करायची तोही भरायची. आणि तो भरल्याच्या नंतर सासून बघावं हे रांजून भरला ग आता घेऊन ये. पण ती काही निमित्त करायची. पाण्याला गेल्याच्या नंतर भरलेला सुद्धा रिकामा करायची. भरला करे घट भरलेली घागर सुद्धा रिकामी करायची. हे नेमकं कशासाठी त्याची चट लागली होती. त्याची चट त्याला बघण्यासाठी त्याच्या दारातून सारखी सारखी जायची. एवढं त्याला एवढं बघितलं की डोळ्यानं बघून तिनं आतमध्ये ठेवले. जगाच्या मालकाला डोळ्यातून घेऊन आतमध्ये ठेवलं. आणि ज्या भक्तांनी त्याला आतमध्ये ठेवलंय ते त्याच्यासाठी येणं होतंय. ही दारातून जायची वेळ आली की ते पण तिकून येत होतं. ते सुद्धा तिकून यायचं. काय रूप असेल महाराज ते काय प्रेम असेल काय भक्तीचं सूत्र असेल. तो जगाचा बाप सुद्धा बाहेर यायचा. त्यालाही प्रापंचिक स्थितीत असल्यामुळे आता घरबारी घरात आहे. कामाचा व्याप होता. कधी कधी यशोदेन सांगायचंय कृष्णा त्या 2-3 गायीची धार काढ रे. सांगत असते का काढ त्या 2-3 गायीची धार. मग जगाचा मालक ज्या वेळेला दूध काढण्यासाठी धार काढण्यासाठी जायचा हातामध्ये चरवी असायची आणि नेमकी हिची जायची वेळ व्हायची. हे जात असताना कधी कधी जगाचा बाप तिच्याकडे बघत असताना गायी खाली न बसता बैला खालीच बसायचा. काय पाहण्याची ताकद मोठी असेल. काय तिचं रूप होतं. ती चालत असताना तिच्या कानातले
डॉक्टरीनेच काय नाही झालं ते चलत आलते थोडं चक्कर झाली बघा काय होत नाही ते बसा विडाला वारी आणि कुंडल हले ती चालत असताना तिच्या कानातले कुंडल हलत होते एक जणांना असं कीर्तन ऐकलं आणि ते मोबाईल मध्ये घेतलं तुम्ही घ्यायला काय रे कशाला घेतो ते मोबाईल मध्ये आता ऐकायला आणि पुन्हा घरी घेऊन काय झोपीत ऐकतोस का विठाला विठाला कीर्तन ऐकलं बायकोला म्हणलंय काय राधेची कुंडल हालत होते येऊन उठलं की सुटलं राधा राधा तिचीच कुंडल सांगतो माय पप्याच बाप माझ्या लग्नात केवढ्याने कुंडल केली मग हालत नाहीत का तिच्यातले बरे दिसते तोय ते म्हणला तू ह्या कानातले हालत येत पण तसे नाहीत हालत आता जरा उचकाणी होती उचकाणी कळत नाही तुम्हाला काम त्यानं करायचे आणि पैसे हिनं मोजायचे अशा बऱ्याच जणांना उचकाण्या असतात हे ज्याच्या जीवनात उचकाणी बायको भेटली त्याच्या आज्या पंजायचं पाप तू आलं समजायचं कशा असं त्यात बघा मला पाहिल्या पाहिल्या कळती कोण कोण उचकाणी तुमच्या फुटक्यात आभाळ पडावा त्यानं बेजार व्हायचं आणि येईन पैसे मोजायचे ते नुसताच दळ्या आपला इथाला इथाला आता पैसे कमी द्यावे हलनच म्हणून तिनं 3 ताराचे आणले डुंबर त्याला जेवायला वाढताना मानाला झटका हाणायची पंजाबाऱ्या त्या यानं ते रक्त निघलं पण ते काय म्हणत न तसे आलं नव्हतं ते बी रगील होतं ना चांगलं कीर्तनकाराचं कीर्तन ऐकून गेलं ते रगील होतं ते एके दिवशी दोन्ही कानं तुटले आणि कुंडल खाली पडले ती म्हणली चांदळा म्हणणार रे तिच्यासारखे हालायलेत म्हणून ते म्हणला आता तो पुन्हा दुसऱ्या गळ्यातच साखळ्या बांधल्या तरी तशी दिसत नाही कारण सांगू त्या कुंडलाकडे बघून जगाचा मालक वेळा झालता याचं कारण होतं तिच्या भक्तीचं टोक इतकं मोठं झालं तर माझे बाबा तर एका कुंडलामध्ये चंद्र होता आणि एका कुंडलामध्ये सूर्य होता की त्या भक्तीचा अनुसंग घेत असताना आनंद घेत असताना चंद्र आणि सूर्य तिच्या कुंडलात बसले होते त्याला ती भक्तीचं टोक घेत असेल वारी आने वारी आणि कुंडल हाले ते कुंडल हालायचे शंका एका गोष्टीची वाऱ्यानं हे मंडप हालेल झाडं हलतील पानं हलतील कुंडल कशा हलतील पण तिच्या भक्तीचा आनंद घेत असताना वारं सुद्धा हेल घालीत होतं तिथं वारं सुद्धा स्पर्शून जायचं काय प्रकारचे जगाच्या मालकाला ओतप्रोत बघितलं दुःखाची निवृत्ती सांगतो एके दिवशी काल संपला देवसान व्हायच्या वेळेला माझा जगाचा मालक भेटतो राधे तुला काय देऊ काहीच नको देवा मला फार मोठं केलं श्री जगन्निवासा मला खूप मोठं केलं श्री ब्रह्मांड नायका अरे देवा थोडस पद आल्याच्या नंतर माणसं इतके फुकतात रे देवा मला 33 कोटी देवाच्या राजाची बायको केलतस याच्या पलीकडे काय करतोस मला आता पण तिथे गेल्याच्या नंतर सुद्धा मला खालीच एके दिवशी काम करायला दुःखाच्या कारण मी मानसिक यायचं होतं म्हणून मी तुझं रूप बघण्यासाठी आलोय
जगाच्या मालकानं सांगितलं ठीक आहे, असं दुःख तुला पुन्हा होऊ नये याच्यासाठी काय पाहिजे? काय नाही, तुझ्या कपाळावर जागा देऊन टाक. राधेचं देहावसान जिथं झालं ना, त्या ठिकाणची माती गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा, जगाचा मालक तिची माती कपाळाला लावतो. आता कोणतं दुःख राहिले? आणि काय केलं तिनं साधना? फक्त त्याचं मुख पाहिलंय. दुःखाची निवृत्ती मोठ्या पदावर असणारी बाई कालांतराने दुःखाने कावून जाणार एका महान भगवत भक्ताकडनं सूचना मिळाली, उपाय मिळाला, मुख पाहमाय. एवढ्या मोठ्या टोकाला गेली. आज दंडक हे संप्रदायामध्ये विटेवरच्या मालकानं सांगितलं, ज्याला मी आवडतो का, पण माझा नियम आहे, तुम्ही गोपीचंद कपाळाला लावीजा. मी गेल्या वर्षी सुद्धा एक मुद्दा मांडला होता तुमच्या पुढे. मालकाच्या नावानं कुंकू लावणाऱ्या जगात भारतीय संस्कृतीमध्ये, आपल्या हिंदू संस्कृतीत बायका सापडतात. पतीच्या नावाने कुंकू लावणाऱ्या या भारतीय संस्कृतीमध्ये बायका सापडतात. पण बायकोच्या नावानं कुंकू लावणारा जगात एकच व्यक्ती, तो जगाचा पाप, तिच्या नावानं गोपीचंदन कपाळाला लावतोय. किती सुख पाहिजे याच्या पलीकडचं, की त्याचं मुख पाहण्यास सुख आहे. पाहता असते मुख गोविंदाचे. चांगले चांगले माणसं दुःखी. बऱ्याच लोकांना काय वाटते, हे सुखी असतील, ते सुखी असतील. कोणीच नाही सुखी. ज्याच्या त्याच्या परीला, ज्याच्या त्याच्या अंगावर पडलेला बोजा आहेच. प्रत्येक जण दुःखी आहे. एखाद्या घरी गेल्या एखादी वयस्कर बाई श्रद्धेनं पाय पडते. महाराज काय सांगायचं तुम्हाला, पट्टन ऐकच ना. बाई सांगा, बाई आमचं घरी आलेल्या पाहुण्याच्या बुटाला दोरी बांधते, रानातून पाणी शेणते. मी कोणाला सांगू? नाही तसं मी येरी म्हणायला लागले. प्रत्येक जणाला दुःख आहे, प्रत्येकाला. तुम्हाला मला असेल नवल नाही. ज्याने सृष्टी निर्माण केली तो विधाता, सत्यलोकाचा मालक ब्रह्मदेव, तो सुद्धा दुःखी आहे. न्यायशास्त्र एक काम चुकीचं केलं. या न्यायशास्त्रामध्ये प्रवीण असणारी एक व्यक्ती होती. त्या व्यक्तीचं नाव होतं गौतम महामुनी. शेवटचा पुरावा सांगतो, नंतर बांधाराचा कार्यक्रम आहे ना, 11 सोडून देतो कीर्तन. गौतम महामुनी असे महान व्यक्ती, न्यायशास्त्रामध्ये प्रवीण प्रवीण प्रवीण.
मग अशा न्यायशास्त्र ज्याने निर्माण केलं, न्यायशास्त्राचा पूर्ण अभ्यास आहे, अशा व्यक्तीकडं ते भांडण गेलं, कोर्टात केस आहे. तर तो न्याय काय तुमच्या आमच्या न्यायासारखा न्याय नव्हता. आपले न्याय काय नाही, एखाद्याकडे पैशाचं पारडं जर भरलं तर ज्याला फाशी व्हाली त्याला सुद्धा मोकळं फिरत आहे, आणि ज्याला नाही व्हाली तेच अडकून बसत आहे. आपलेच न्याय. एक उदाहरण ऐकील तर मी घडेल सांगतोय. हा न्यायशास्त्र करणारा किती प्रविष्ट. बघ, एका बाईच्या मालकाला फाशी होणार आहे. राहू दे, बसू दे, जाऊ दे, ऐकू दे, ऐकू दे. सगळेच लागते. खंडोबाची जत्रा आहे ना. विठाला विठाला तो न्यायशास्त्र नाविन्यपूर्ण न्याय. हे काय तुमचा आमचा न्याय आहे. एका बाईला कळालं आपल्या मालकाला फाशीची शिक्षा होणार आहे. निकालाची चाहूल जिंकून तिकून लक्षात आली. बाईनं मालकाला सांगितलं, मालक तुम्हाला उद्या फाशीची शिक्षा होणार आहे. ते म्हणला 1.5 महिन्यापूर्वी कळाले मला. मी गुन्हेगार आहे आणि खरंच मला फाशी होणार आहे ते मला माहित आहे. मी तुला आज सांगणारच होतो पण तूच म्हणलीस. उद्या निकाल प्रगट होईल. निकाल झाल्याबरोबर मला बेड्या पडतील, मला घेऊन जातील. कशी कशी संपत्ती सांभाळायची तुला ते शिकवितो. ती म्हणली चुलीत घाला संपत्ती. तुम्ही गेल्यावर मला काय फुकून घ्यायचं का? काही उपाय शोधा ना. ते म्हणला आपल्याकडे 1000 कोटीची प्रॉपर्टी आहे, पण गंजा जेजला पैसे द्यायचा प्रयत्न करतो, पण त्याच्या घराला शिशी कॅमेरे येतात. आणि आपल्या निकालामुळे सरकारनं सिक्युरिटी तावीत केली, त्याच्या घरी जाताच येत नाही. बाई लई हुशार. काही काहीच्या बायकामुळे संसार चालू आहेत. खरंच काही काहीच्या बायका हुशार आहेत बरं. इतके पागल काही काहीचे दळे. विठाला विठाला मायबापाचं नाव करण्यासाठी खरंच त्या बिचाऱ्या ते संसार गोड करतात. हुशार बाई होती ती. ती म्हणली तुम्हाला देताच येईल का त्या जेजला काही, मी तुमचा निकाल बदली. ते येडपट्टीस का काय? जेज ऐकलं तर पैशानंच ऐकलं. पैसे कसे नेऊन देते? तपासून माणूस मधात धरायले. ते म्हणले तुम्ही येलदरीच्या तळ्यातून एक माशी धरून आणा. न्याय सांगतो. ह्या न्यायदेवतेची ताकद काय ना. आपला न्याय कुठं वडायला गेला येतो. बायकोने सांगितले आणली. ते माळकरी कुटुंब होतं. आणि तिने एका नौकराच्या हाताने माशीला असा छेद केला, मधलं काढून घेतलं ना, 1.25 किलो सोनं घातलं, शिवून घेतली माशी. आणि त्या जेटच्या घरी जे भाजी देते का त्याला इकत घेतलं. या बाय तुला भाजी महिनाभर इकल्यावर किती पैसे भेटते? ते म्हणला 10-12 हजार. या बाय 1.5 लाख तुला. पण हे मासा जेटच्या घरी ते मला काय नवले, मी तिची जुडी नेऊन देतो. हे द्यायला काय हरकत आहे? आणि आजचा जेटचा तर वारच आहे. काही काही पापेचा वार म्हणजे खंडोबाचा वार द्यायचा आहे. त्याच्या आजन पंचम दिलं तर काय पापे ना. रविवार आमचा वार आहे म्हणून केव्हा नाचन खंडोबा खालीची. त्यानं चांगल्या चांगल्याची वाट लावली. तुला हे सिद्धळीने एखादीची तेव्हा आज तर साहेबाचा वार आहे. 1.5 लाख घेतलं. गेलो होती भाजी. विचारलं शिकलो पण कसा आहे साहेबाला? हे ते आमचा भाजीवाला आहे. काय याच्यात? सिक्युरिटीवाला मी माल खरेदी म्हणलं. हे काय ना रे बापरे. गेली माशी. भाजीवाल्याने सांगितलं बाई तुमच्या इथे गण स्वयंपाकात बायका येतात, पण आज कोणाला नका करू देऊ, तुम्हीच करा. तिच्या लक्षात आलं भाजीवाला इतकं जवळून येऊन बोलत नाही, आज काहीतरी असं. हातातली पिशी खाली पडली की शिवलेलं उठलं. मी आपले रावसाहेब पाटल्या
असं चप्पल हार पोहे हार काय काय हार असं सगळं तर बाई म्हणजे शिदीत गेला स्वयंपाक घरी आल्यावर पाहते म्हणजे मालकाची शेवटी आलं ड्युटी संपल्या स्वयंपाक मोकाट्या बसा म्हण 20 वर्ष झालं हेच ऐकायला तुमचं स्वयंपाक 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 काय केलं माझ्यासाठी आणि ते म्हणला सगळी पगार तुझ्याकडेच आहे ना काय करू काय व्हायला त्या पगारी पोरायच्या शाळात घर बांधण्यातच चट उतरून गेलं म्हणजे तुम्ही एक काम करा उद्याचा निकाल काय काय नाही म्हणजे त्याला फाशी द्यायची नाही त्याला काऊन